प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दात सापडत नाही. काही वेळा उत्तर शोधण्यासाठी नाही तर स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी प्रवास करावा लागतो. आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक तीर्थयात्रा ही केवळ एखाद्या मंदिरापर्यंत पोहोचण्याची नसते, ती असते स्वतःच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्याची. अशाच अनेक विचारांसोबत मी तिरुपतीच्या प्रवासाला निघालो. तिरुपतीच्या घाट रस्त्यावरून जाताना मन नकळत शांत होत चाललं होतं. जणू प्रत्येक वळणासोबत आयुष्यातला एखादा गोंधळ मागे पडत होता. त्या डोंगरामध्ये, त्या वाऱ्यामध्ये आणि प्रत्येक गोविंदाच्या जयघोषामध्ये एक अदृश्य ऊर्जा प्रवाहित होत होती. आणि मग ज्या क्षणासाठी लाखो भाविक तासनतास प्रतीक्षा करतात, तो क्षण समोर आला. गोविंदा गोविंदाच्या नामस्मरणात संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारून गेलं होतं. आणि समोर श्री व्यंकटेश्वराचं दर्शन झालं. त्या काही सेकंदाच्या दर्शनात मी काय पाहिलं हे शब्दात सांगणं कठीण आहे. पण इतकं मात्र नक्की जाणवलं की देव फक्त मंदिरात नसतो, तर तो आपल्या संघर्षामध्ये असतो. आणि जेव्हा आपण पूर्णपणे एकटे आहोत असं वाटतं, तेव्हाही तो आपल्यासोबत उभा असतो. तिरुमलाच्या त्या वाऱ्यात, त्या भक्तीत, त्या मंत्रोच्चारामध्ये एक अशी शक्ती आहे जी समजावून सांगता येत नाही, ती फक्त अनुभवता येते. काही प्रवास हे गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी नसतात, ते स्वतःच्या हरवलेल्या अस्तित्वाशी पुन्हा भेट करण्यासाठी असतात. मनावर साचलेला थकवा हलका करण्यासाठी असतात आणि आपल्या आतल्या शांततेचा शोध घेण्यासाठी असतात. हा प्रवास माझ्यासाठी देखील तसाच होता. आजही डोळे बंद केले की तिरुमलाची ती सकाळ आठवते. घंटांचा तो नाद कानात घुमतो आणि गोविंदा गोविंदा ऐकताच मन नकळत स्थिर होतं. कदाचित सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, पण पुढे चालत राहण्याची ताकद मिळाली. स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळाला. ही फक्त तिरुपतीची यात्रा नव्हती, कारण काही रस्ते आपल्याला फक्त एका ठिकाणी घेऊन जात नाहीत, तर ते आपल्याला स्वतःकडे परत घेऊन येतात.